जर कुणीही तुम्हाला हा प्रश्न केला की महाभारताचा हिरो कोण, नक्कीच प्रत्येकाचं उत्तर हे वेगवेगळं असू शकतं, पण माझ्यासाठी उत्तर फक्त एकच, कर्ण. सूर्यपुत्र कर्ण, सूतपुत्र, कौंतेय, अधिरथ पुत्र, राधेय, शोणचा भाऊ, अशी कित्येकच नावं, पण माझ्यासाठी एकच, महारथी कर्ण. राधामाता अजूनही निपचितच पडली होती. वृषालीला काय बोलावं काय नाही हे कळतच नव्हतं. कर्णाच्या शरीरातून कारंजासारख्या उडणाऱ्या रक्ताचे फवारे शोणाला अजूनही तसेच दिसत होते. कर्णानं केलेलं दान हे दुर्योधनाच्या कानापर्यंत गेलं. त्याला कदाचित ते पचलं नव्हतं. चिंता, हव्यास, स्वार्थ, किंबहुना पांडवांपुढं कसा टिकावं लागणार याची खंत. तुम्ही ऐकत आहात महारथी कर्ण आणि मी आहे अनुराग. दुर्योधन फेऱ्या मारायला लागला. महाद्वारात कर्णही होता आणि दुर्योधनही. शकुनी मामांशी काहीतरी संवाद साधून दुर्योधन परत आला होता. तो जोरजोरानं फेऱ्या मारत होता. कावरा बावरा झाला होता. कर्णाला काय बोलावं, कसं बोलावं, याला कसं समजून सांगावं की ही कीर्ती किती महत्वाची होती, इंद्रदेवाला हे दान देणं किती महत्वाचं होतं. पण तो शब्दातून कदाचित दुर्योधनाला ते कधी समजावूच शकला नसता. दुर्योधन ओरडला, अंगराज, हे तू काय केलंस? तुला कळतंय का? तुझं डोकं ठिकाणावर आहे का? तू स्वतःची कवच कुंडलं दान करून टाकली, तुला कळतंय का? अरे तो देवराजेंद्र कुणाचा तरी सोंग घेऊन तुझ्या पुढे आला, तुला मागितलं, अर्घ्यदानाचा वेळ होता आणि तू त्याला देऊ केलंस. साधा एकदा तरी विचार करायचास की तुझं काय होणार. कर्णाच्या मनात एक वेळेसाठी शंकेची पाल चुकचुकली. कदाचित आपल्या सामर्थ्यावर तर ही गोष्ट येणार नाही ना, हे त्याच्याही लक्षात आलं. पण त्याच्या चेहऱ्यावर त्याची काहीच खंत नव्हती किंवा केलेल्या कृतीचा त्याला काही पश्चातापही नव्हता. उलट त्याने केलेल्या कृतीचा त्याला अभिमानच होता. आपण काही चूक केली नाही हे त्याला ठाऊक होतं. पण स्वतःच्या कर्तृत्वावर शंका आली आणि ही शंका जी त्याच्या मनात होती ती कदाचित दुर्योधनाच्याही मनात आली असावी. दुर्योधन प्रचंड चिडला होता. कर्णानं काहीही चूक केलं नाही हे तो त्याला समजावून सांगूच शकत नव्हता. दुर्योधन उठला आणि शांतपणे म्हणाला, आता जे झालं ते झालं, पण पांडवांसोबत आपण युद्ध कसं करणार? आपली कौरव सेना अपुरी पडणार. एक तुझं कवच कुंडल आणि तू सर्वश्रेष्ठ धनुर्धारी आहेस मित्रा, आणि तू होता म्हणून मी हे सगळं न पेलवणारं युद्ध सुद्धा स्वीकारलं. मला माहिती होतं की जोपर्यंत तू माझ्या पाठीशी आहेस तोपर्यंत मला कुणाचीच गरज पडणार नाही आणि कधी भीतीही वाटणार नाही. पण आता तूच पाठीशी नाही म्हटल्यानंतर जरा भीती वाटायला लागलीये. कर्ण त्याच्याजवळ जात शांतपणे म्हणाला, तुला माझ्या कर्तृत्वावर विश्वास नाही का मित्रा? ही फक्त कवच कुंडलच सर्व काही होती का? ही नसतानाही मी त्या अर्जुनाचा पराभव करू शकतो. अरे हो, तू त्या अर्जुनाचा पराभव करू शकतो, पण मला नको आहे ते. तुझ्या कवच कुंडलांची काय किंमत आहे हे तुला माहीतच नाही. त्यावेळी कर्णाला जाणवलं की नेहमी आशीर्वाद देत पितामह जे त्याला म्हणायचे की कवच कुंडला जप, आता त्यांना तो काय उत्तर देणार होता? किंबहुना दुर्योधनाला तरी तो काय उत्तर देणार होता? दुर्योधन उठला आणि म्हणाला, माझ्याकडे एक युक्ती आहे. कसली युक्ती रे? या कवच कुंडलांचा एक पर्याय. कसला पर्याय? ब्रह्मास्त्र. काय? ब्रह्मास्त्र? होय, ब्रह्मास्त्र. जर त्या पांडवांशी लढायचं असेल तर आपल्याला ब्रह्मास्त्राची आवश्यकता, आणि ते ब्रह्मास्त्र आता तुला मिळवायचं आहे. जर दुर्योधनाला नाराज करायचं नसेल, दुर्योधनाला आनंद द्यायचा असेल, त्याला नेहमी हे जाणवू द्यायचं असेल की त्याचा मित्र तितकाच श्रेष्ठ आहे, तर आता ब्रह्मास्त्र आणावं लागणार. कर्ण त्याला म्हणाला, तू म्हणशील ते करायला तयार आहे. कुठल्याही पातळीवर जाऊन मी ब्रह्मास्त्र आणायला तयार आहे, पण तुझी योजना सांग. तेव्हा दुर्योधन म्हणाला, तुला गुरु द्रोणांकडे जावं लागणार आहे. कारण परशुरामांना त्यांना दिलेलं ते ब्रह्मास्त्र ते फक्त तेच जाणतात. काय? मी गुरु द्रोणांकडे जाणार? भर सभेत ज्यांनी माझा अपमान केला, राजदंडाबद्दल जे बोललेत, ज्यांनी मला कधी अंगराज म्हणून माझा स्वीकार केलेला नाही, ज्यांनी पदोपदी फक्त आणि फक्त माझा अपमान केला, अरे त्या इंद्रदेवाला सुद्धा याचनेला लावणारा मी गुरुद्रोणाकडे जाऊन भीक मागणार? काय म्हणणार, मला ब्रह्मास्त्र शिकवा? दुर्योधन चिडला. त्याला म्हणाला, ठीक आहे,
तू जावं असं मी म्हणतही नाही, पण आता मी जाणार आहे. आणि यापुढं तू माझ्यासमोर जेव्हाही उभा राहशील तेव्हा फक्त आणि फक्त एक मानाचा राजा म्हणून उभा राहशील, दुर्योधनाचा मित्र नव्हे. कर्णाच्या पायाखालची जमीनच सरकली. सामर्थ्यावरून विश्वास तर गेलाच होता, पण आता मित्रता सुद्धा त्याला गमवावी लागणार होती. झप 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 पुढे जात दुर्योधन निघाला. त्याला थांबवत कर्ण म्हणाला, थांब मित्र, मीच जातो. गुरु द्रोणांना याचना करतो, ब्रह्मास्त्र मिळवण्याचा प्रयत्न करतो. आपला सन्मान बाजूला ठेवत कर्ण द्वारातून परत जायला लागला. महारथी कर्ण